जयूज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत केसर पिस्ता लस्सी। केसर पिस्ता लस्सी बघा किती छान अशी घट्ट तयार झालेली आहे। तुम्हालाही अशी लस्सी तयार करायची असेल तर चला आपण केसर पिस्ता लस्सी बनवायला सुरुवात करूया। 200 ग्रॅमचा 1 कप आहे। 2 कप एवढा दही घेतलेला आहे। आपण लस्सी एकदम पारंपरिक पद्धतीने करणार आहोत। त्यासाठी 400 ग्रॅम दही घेतलेला आहे। आता मी याला छान घुसळून घेणार आहे। मिक्सरमध्ये अजिबात करायचं नाही। मिक्सरमध्ये जर आपण केलं तर जी टेस्ट आपल्याला रवीने केल्यावर येईल ती मिक्सरने येणार नाही। अर्धा कप एवढी साखर घेतलेली आहे। दही किती आंबट आहे त्यानुसार साखर आपण कमी जास्त करू शकतो। मी इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे। आता आपण साखर पण छान एकजीव करून घेऊ। साखर छान मिक्स होते तोपर्यंत आपण याच्यासाठी पिस्त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत। पिस्ते मी गरम पाण्यात भिजवून ठेवलेले होते। आज त्याची साल काढून घेणार आहोत। पिस्त्याची साल काढून झालेली आहे। हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊ। बारीक करताना मी थोडं दूध घालून घेणार आहे। दुधामध्ये थोडी केसर घातलेली आहे। त्या दुधाने बारीक करून घेऊ। पिस्ते बारीक करताना आपल्याला याची पेस्ट फार बारीक करायची नाही आहे, तर थोडं जाडसर ठेवायचं आहे। बघा आता जाडसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे। आता मी साईडला काढून घेणार आहे। ही जी आपण पिस्त्याची पेस्ट काढलेली आहे, आता ह्या पेस्टमध्ये मी केसरचं दूध मिक्स करणार आहे। केसर मी आधीच गरम दुधामध्ये भिजत घातलेली आहे। आता हे या पेस्टमध्ये टाकून घेऊ। बघा केसरमुळे किती सुंदर कलर आलेला आहे। मस्त मिश्रण छान मिक्स करून साईडला ठेवू। याला एकदा परत फेटून घेणार आहोत, जेणेकरून साखरेचे जे कण शिल्लक असतील ते यात विरघळून जातील। ती थिकनेसपणा आहे, एकदम मार्केटमध्ये मिळते तशी आपली लस्सी झालेली आहे। हे बघा आता ग्लासमध्ये सर्व करूया। आणि आपण मार्केटमध्ये जर गेलो तर आपल्याला 50 रुपयाला 1 ग्लास एवढी लस्सी मिळते। एक चमचा ग्लासमध्ये घालून घेणार आहोत। साधारण 3-3 चमचे एवढं बेस घातलेलं आहे। छान मिक्स करून घेऊ। बेस घाल 1-1 चमचा एवढं घोटलेलं दही घालून घेणार आहे। किती सुंदर कलर आलेला आहे लस्सीला। पण आपण छान पिस्ता आणि केसर घालून घेणार आहोत। पिस्ते मी आधीच बारीक कट करून घेतलेले आहे। केसरचे धागे घालूया। आपल्याकडे जर केसर नसेल तर आपण थोडासा फूड कलर यूज करू शकतो। बघा किती सुंदर अशी केसर पिस्ता लस्सी रेडी आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आपल्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा।